जय हिंद, जय महाराष्ट्र। आपण पाहत आहात वैविध्यपूर्ण बातम्या, विशिष्ट मांडलेले, कमी कालावधीत लोकप्रिय झालेले। आम्ही लोकप्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज चॅनल। मी मुख्य संपादक प्रसाद। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सोलापूर शहर आणि जिल्ह्याचं खंबीर एक युवा नेतृत्व, एक अजितदादांचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून जो अख्ख्या महाराष्ट्रामध्ये परिचित आहेत असे म्हणजे उमेशदादा पाटील यांची आज सोलापूर जिल्हा ग्रामीण अध्यक्षपदी निवड झालेली आहे। त्याचा आनंद सर्वसामान्य कार्यकर्त्याला होत असून मी राष्ट्रवादी युवकचा अध्यक्ष म्हणून मी सन्माननीय त्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे प्रांताध्यक्ष सन्माननीय सुनीलजी तटकरे साहेब यांचा मी मनापासून आभार मानतो। तुम्हाला माहीत आहे की या सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीणची अवस्था ही अत्यंत बिकट झाली होती। हे काय कुठून लपून राहिलेली नव्हती। त्या सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीणच्या प्रत्येक कार्यकर्त्याला असं वाटत होतं की उमेशदादा पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष झाले पाहिजेत। कारण की सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या आणि अति सर्वसामान्य कार्यकर्त्याची, शेतकरी वर्गाची एक प्रामाणिक इच्छा अशी होती की अजितदादांची खरी सावली, अजितदादांसारखा काम करणारा नेतृत्व म्हणजे उमेशदादा पाटील आहेत। उमेशदादांचंच ह्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागावी अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती। आज ती अपेक्षा खऱ्या अर्थाने पूर्ण झालेली आहे। आज खऱ्या अर्थाने आनंद असं होतोय की एक सच्चा आणि प्रामाणिक कार्यकर्त्याला उशिरा का होईना न्याय मिळाला ह्याचा आनंद आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला आहे। येणाऱ्या कार्यकाळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक धुरंधर आणि पक्ष संघटनेमध्ये अतिशय अनुभव असणारा जो नेतृत्व जो आम्हाला मिळाला आहे ते म्हणजे उमेशदादा पाटील आहे। त्यांच्या कार्यकाळामध्ये, त्यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ह्या सोलापूर शहरामध्ये आणि ग्रामीण जिल्ह्यामध्ये एक नंबरचा पक्ष राहिल्याशिवाय राहणार नाही आहे। आम्ही देखील सगळेजण आम्हाला आमच्या पद्धतीने आम्हाला जबाबदारी दिलेली आहे, परंतु एक अशाचं नेतृत्व म्हणून आमच्या पाठीशी कोणीतरी हवं असं वाटत होतं, परंतु आम्हाला जी उणीव होती ती खऱ्या अर्थाने अजितदादांनी भरून काढलेली आहे, तटकरे साहेबांनी भरून काढलेली आहे। आणि मला नक्की एक विश्वास आहे येणाऱ्या काळामध्ये या सोलापूर शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये येणाऱ्या निवडणुका असतील, महानगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल, या सगळ्या निवडणुकामध्ये उमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा पक्ष एक नंबर आल्याशिवाय राहणार नाही असा आम्हाला विश्वास आहे। म्हणून पुन्हा एकदा मी आदरणीय दादांचे, आदरणीय प्रफुल्लभाईंचे, आदरणीय सुनील तटकरे साहेबांचे मनापासून आभार मानतो आणि त्यांनी एक चांगल्या पद्धतीचं नेतृत्व आज ह्या सोलापूर जिल्ह्याला दिलेलं आहे।